टाकलेली स्टार्ट. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड रिडक्शन रिॲक्शन इथपर्यंतचा पार्ट आपण कंप्लीट केलेला होता आणि ऑक्सिडायझिंग एजंट हा पॉइंट सुरू केलेला होता. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल कालच्या तासाला आपण पाहिले होते. तर ऑक्सिडायझिंग एजंट काय असतात आणि त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत हा पार्ट आपण पुन्हा रिपीट करू. तर पहा, ऑक्सिडायझिंग एजंट इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडंट. व्हॉट इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन? ऑक्सिडेशन रिॲक्शन कशाला म्हटलं जातं? द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन or lose hydrogen are called as oxidation reaction. ज्या केमिकल रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट ऑक्सिजनशी कंबाईन होतात किंवा हायड्रोजन लूज करतात अशा केमिकल रिॲक्शनला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हटलं जातं. अँड द केमिकल सबस्टन्सेस which brings about an oxidation reaction, जे केमिकल सबस्टन्सेस ऑक्सिडेशन रिॲक्शन साठी ऑक्सिजन अवेलेबल करून देतात आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन घडून आणतात अशा केमिकल सबस्टन्सेसला ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट म्हटलं जातं. व्हॉट इज द ऑक्सिडायझिंग एजंट ऑर ऑक्सिडंट? ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट काय आहेत? तर हे केमिकल सबस्टन्सेस आहेत. ऑक्सिडायझिंग एजंट ऑर ऑक्सिडंट इज अ chemical substances which brings about an oxidation reaction. ऑक्सिडेशन रिॲक्शन घडून आणणारे केमिकल सबस्टन्सेस which making or by making the oxygen available, की जे आपल्याला ऑक्सिजन अवेलेबल करून देतात. ऑक्सिजन अवेलेबल करून देऊन ऑक्सिडेशन रिॲक्शन घडून आणणारे जे केमिकल सबस्टन्सेस असतात अशा केमिकल सबस्टन्सेसला ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं जातं. तर याच्यामध्ये पहा, ऑक्सिडायझिंग एजंटचे काही एक्झाम्पल्स. A variety of oxidants are used to bring about control oxidation. कंट्रोल ऑक्सिडेशन घडून आणणारे वेगवेगळे ऑक्सिडंट्स आहेत. त्याच्यात पहिला ऑक्सिडंट आहे पोटॅशियम डायक्रोमेट अँड सल्फ्युरिक ऍसिड. दॅट इज ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट K2CrO K2Cr2O7 H2SO4 म्हणजे H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट. Acidic potassium dichromate is a oxidant. That is, when potassium dichromate reacts with sulfuric acid, then it produces the nascent oxygen or oxygen atom, which brings out the chemical reaction, that is oxidation reaction. जेव्हा पोटॅशियम डायक्रोमेट ची सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन होते तेव्हा या ठिकाणी या दोन रिएक्टंटच्या रिएक्शन मधून नेसेंट ऑक्सिजन एटम प्रोड्यूस होतात की जे ऑक्सिडेशन रिएक्शन साठी ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. अनदर एक्झाम्पल पोटॅशियम परमॅग्नेट अँड सल्फ्युरिक ऍसिड KMnO4 H2SO4. पोटॅशियम परमॅग्नेट अँड सल्फ्युरिक ऍसिड. When potassium permanganate reacts with sulfuric acid, then forms a nascent oxygen atom, and this nascent oxygen atom brings about an oxidation reaction. असे केमिकल सबस्टन्सेस की ज्यांच्या रिएक्शन मधून ऑक्सिजन एटम प्रोड्यूस केले जातात आणि ते ऑक्सिजन एटम केमिकल रिएक्शन म्हणजे ऑक्सिडेशन रिएक्शन घडून आणतात अशा केमिकल सबस्टन्सेसला ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट म्हटलं जातं. Chemical substances which brings about an oxidation reaction by making oxygen available. ऑक्सिजन अवेलेबल करून देऊन ऑक्सिडेशन रिएक्शन घडून आणणारे केमिकल सबस्टन्सेस म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट असतात. केमिकल सबस्टन्सेस which brings about an oxidation reaction, जे केमिकल सबस्टन्सेस ऑक्सिडेशन रिएक्शन घडून आणतात. कशी घडून आणतात? बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल, म्हणजे ऑक्सिजन अवेलेबल करून देऊन ऑक्सिडेशन रिएक्शन घडून आणणारे पदार्थ केमिकल सबस्टन्सेस म्हणजेच ऑक्सिडंट. त्याचे डायक्रोमेट अँड सल्फ्युरिक ऍसिड, दॅट इज ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट अँड ऍसिडिक पोटॅशियम परमॅग्नेट. पोटॅशियम डायक्रोमेट अँड पोटॅशियम परमॅग्नेट आर द कॉमन ऑक्सिडंट, while hydrogen peroxide H2O2, hydrogen peroxide is a mild oxidant. हायड्रोजन पेरॉक्साइड हा मिल्ड ऑक्सिडंट आहे म्हणजे तो वीक ऑक्सिडंट आहे.
ओझोन O3 इज ऑल्सो केमिकल ऑक्सिडंट. ओझोन हा देखील केमिकल ऑक्सिडंट आहे, कारण ओझोनच्या डिकम्पोजिशन मधून नेसेंट ऑक्सिजन ऍटम प्रोड्यूस केले जातात, जे की ऑक्सिडेशन रिएक्शन साठी यूज केले जातात. एक्झाम्पल पहा, एक या ऑक्सिडायझिंग एजंटचे एक एक्झाम्पल आपण इथे घेतलेले आहे. केमिकल ऑक्सिडंट प्रोड्युसेस द नेसेंट ऑक्सिजन. जे केमिकल ऑक्सिडंट असतात म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड, ओझोन, पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम डायक्रोमेट, असे जे सबस्टन्सेस आहेत हे कोणते ऑक्सिजन ऍटम प्रोड्यूस करतात? नेसेंट ऑक्सिजन. नेसेंट ऑक्सिजन कशाला म्हटलं जातं? तर फ्रेशली लिबरेटेड ऑक्सिजन ऍटम, जे की स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट केलेले असतात. इथं दाखवलाय पहा ऑक्सिजन ऍटम मध्ये, हा ऑक्सिजन ऍटम या पद्धतीने स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट केलेला जो ऑक्सिजन ऍटम असतो त्याला नेसेंट ऑक्सिजन ऍटम म्हटलं जातं. सिंगल फ्रेशली लिबरेटेड ऑक्सिजन ऍटम इज कॉल्ड ॲज नेसेंट ऑक्सिजन. मग केमिकल रिएक्शन मध्ये केमिकल ऑक्सिडंट काय प्रोड्यूस करतात? सुरुवातीला नेसेंट ऑक्सिजन प्रोड्यूस करतात, आणि ते नेसेंट ऑक्सिजन कशासाठी यूज केले जातात? इट इज युज्ड फॉर ऑक्सिडेशन रिएक्शन. ते नेसेंट ऑक्सिजन ऑक्सिडेशन रिएक्शन घडून आणण्यासाठी वापरले जातात. देन इथेनॉल. एक्झाम्पल घेतलंय पहा. वेन इथेनॉल इज ऑल्सो कॉल्ड ॲज इथाइल अल्कोहोल और स्पिरिट. Its molecular formula is C2H5OH or CS3CH2OH. This ethanol oxidize to forms acetic acid. लक्षात घ्या, इथेनॉलचं घडून आणलं, इथेनॉलचं जर ऑक्सिडेशन घडून आणलं तर काय तयार होतं? ऍसिटिक ऍसिड तयार होतं. When ethanol is oxidized then forms acetic acid. इथेनॉलचं ऑक्सिडेशन घडून आणण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे. तो नेसेंट ऑक्सिजन कोण प्रोड्यूस करतं? तर K2CrO7 and H2SO4, that is potassium dichromate and sulfuric acid. When potassium dichromate reacts with sulfuric acid, potassium dichromate reacts with sulfuric acid, then forms a potassium sulfate salt, chromium sulfate salt, water, and 3 nascent oxygens are produced. ज्यावेळी पोटॅशियम डायक्रोमेटची रिएक्शन सल्फ्युरिक ऍसिड सोबत होते तेव्हा पोटॅशियम सल्फेट, क्रोमियम सल्फेट सॉल्ट तयार होतात, वॉटर तयार होतं, आणि 3 नेसेंट ऑक्सिजन प्रोड्यूस केले जातात. त्यापैकी एक नेसेंट ऑक्सिजन या इथेनॉल मध्ये ऍड होतो. नेसेंट ऑक्सिजन इथेनॉल मध्ये ऍड झाला तर काय तयार होतं? CH3C. इथला हा H2 जो आहे तो रिमूव्ह होतो. H2 एवढा जो H2 आहे हा इव्हॉल्व होतो, H2 इव्हॉल्व होतो, आणि या ठिकाणी या H2 ची जागा कोण घेतो? ऑक्सिजन घेतो. म्हणजे काय कंपाऊंड तयार होईल? CH3COOH. म्हणजे ते काय आहे? ऍसिटिक ऍसिड आहे. या पद्धतीनं जर इथेनॉलचं ऑक्सिडेशन झालं तर ऍसिटिक ऍसिड तयार होतं, आणि त्या ऑक्सिडेशन साठी आवश्यक असणारा ऑक्सिजन नेसेंट ऑक्सिजन ऍटम ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट अवेलेबल करून देतात. आणि म्हणून ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट हा काय आहे? ऑक्सिडंट आहे किंवा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, कारण या ठिकाणी इथेनॉलचं ऑक्सिडेशन या ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट मुळेच घडून येतं. तर अशा पद्धतीनं हे काय आहेत? ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर ऑक्सिडायझिंग एजंट हा जो काही पॉइंट आहे हा परत एकदा मी रिपीट करतोय की ऑक्सिडायझिंग एजंट काय आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत. अ केमिकल सबस्टन्सेस विच ब्रिंग्स अबाउट अन ऑक्सिडेशन रिएक्शन. जे केमिकल सबस्टन्सेस ऑक्सिडेशन रिएक्शन घडून आणतात बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल. ऑक्सिजन अवेलेबल करून देऊन ऑक्सिडेशन रिएक्शन घडून आणणाऱ्या केमिकल सबस्टन्सेसला ऑक्सिडंट म्हटलं जातं. डेफिनेशन परत परफेक्ट करा. अ केमिकल सबस्टन्सेस which brings about oxidation reaction. Chemical substances which brings about oxidation reaction by making oxygen available. ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन ऑक्सिडेशन रिएक्शन घडून आणणाऱ्या केमिकल सबस्टन्सेसला ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट म्हटलं जातं. अशा केमिकल सबस्टन्सेसचे काही एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्याच्यात पहिले एक्झाम्पल आहे पोटॅशियम डायक्रोमेट अँड सल्फ्युरिक ऍसिड. दुसरे एक्झाम्पल आहे पोटॅशियम परमॅग्नेट अँड सल्फ्युरिक ऍसिड. दिस पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम परमॅग्नेट are the common oxidant. While hydrogen peroxide is a mild oxidant and ozone is a chemical oxidant. आणि त्याचे एक एक्झाम्पल दिले. when ethanol, this oxidizing agent or oxidant, first produces nascent oxygen and these nascent oxygen are used for oxidation reaction. त्याचे एक एक्झाम्पल आपण पाहिलं. when ethanol is oxidized then forms acetic acid.
इथेनॉलचं जर ऑक्सिडेशन केलं तर ऍसिटिक ऍसिड तयार होतं आणि इथेनॉलच्या ऑक्सिडेशनसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन अवेलेबल करण्यासाठी प्रोव्हाइड करण्यासाठी इथं ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट यूज केलं जाते. मग ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिडची रिएक्शन झाली तर नेसेंट ऑक्सिजन प्रोड्यूस केले जातात आणि ते नेसेंट ऑक्सिजन इथेनॉलच्या ऑक्सिडेशन साठी यूज केला जातो. मग त्या रिएक्शन मध्ये काय होतं, इथेनॉल मधला H2 इव्हॉल्व होतो आणि या H2 ची जागा ऑक्सिजन घेतो म्हणजे कंपाऊंड तयार होतो CH3COOH. तर या पद्धतीने ऍसिडिक ऍसिड तयार होतं. तर या पद्धतीने ऑक्सिडेशन रिएक्शन घडून आणण्यासाठी ऑक्सिजन अवेलेबल करून देणारे केमिकल सबस्टन्सेस म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट असतात. आता याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा जो काय ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो आपण एक एक्झाम्पल पाहिलं पोटॅशियम डायक्रोमेटचं. त्या पद्धतीने पोटॅशियम परमॅग्नेट हा ऑक्सिडायझिंग एजंट आता आपल्याला पाहायचा आहे आणि त्याचं एक एक्झाम्पल पाहायचं. तर पाहूया. इथपर्यंतचा पार्ट आपण काल पाहिलेला आहे. पहा, कालच्या लेक्चर मध्ये हा भाग झालेला होता. आज मी तो परत रिपीट केलाय आणि आता पुढचा पार्ट मी कंटिन्यू करतोय. पहा, नेक्स्ट जो पार्ट आहे या चॅप्टर मधला पोटॅशियम पोटॅशियम परमॅग्नेट. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे, पोटॅशियम परमॅग्नेट. तर पोटॅशियम परमॅग्नेट काय आहे? पोटॅशियम परमॅग्नेट इज अ केमिकल ऑक्सिडंट. पोटॅशियम परमॅग्नेट काय आहे? पोटॅशियम परमॅग्नेट इज अ केमिकल ऑक्सिडंट. पोटॅशियम परमॅग्नेट हा एक केमिकल ऑक्सिडंट आहे. फिर एसिडिक पोटॅशियम परमैंगनेट मेक द ऑक्सीजन अवेलेबल फॉर ऑक्सीडेशन रिएक्शन. एसिडिक पोटॅशियम परमैंगनेट जो आहे that is acidic potassium permanganate makes oxygen available for oxidation. ऑक्सिडेशन साठी आवश्यक असणारा ऑक्सिजन हा पोटॅशियम परमॅग्नेट अवेलेबल करून देतो. कशा पद्धतीने? तर पहा, पोटॅशियम परमॅग्नेटचा फॉर्म्युला आहे KMnO4. काय फॉर्म्युला आहे? KMnO4. When potassium permanganate KMnO4 reacts with sulfuric acid, फॉर्म्युला आहे H2SO4. When potassium permanganate reacts with sulfuric acid, then forms a potassium sulfate salt K2SO4, potassium sulfate salt, manganese sulfate salt MnSO4, manganese sulfate salt MnSO4. परंतु इथं मॅग्नीज 2 आहेत म्हणून इथं किती लिहायचे? 2 कोएफिशिएंट लिहायचा आहे. 2MnSO4 प्लस 3H2O म्हणजे 3 वॉटर मॉलिक्यूल या रिएक्शन मध्ये प्रोड्यूस होतात आणि 5 नेसेंट ऑक्सिजन ऍटम. 5 नेसेंट ऑक्सिजन ऍटम प्रोड्यूस केले जातात. तर अशा पद्धतीने फेन पोटॅशियम परमॅग्नेट हा कोणता कंपाऊंड आहे? पोटॅशियम परमॅग्नेट. पोटॅशियम परमॅग्नेट आहे. When potassium permanganate reacts with sulfuric acid, potassium permanganate ची जर सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन झाली तर 2 सॉल्ट तयार होतात. कोणते ते 2 सॉल्ट? एक आहे पोटॅशियम सल्फेट, दुसरा एक सॉल्ट तयार होतोय मॅग्नीज सल्फेट. वॉटर तयार होते, 2 सॉल्ट आणि वॉटर तयार होतं आणि नेसेंट ऑक्सिजन या ठिकाणी प्रोड्यूस केले जात आहेत. तर किती नेसेंट ऑक्सिजन प्रोड्यूस केले जात आहेत? 5 नेसेंट ऑक्सिजन प्रोड्यूस केले जातात.
अशा पद्धतीने पोटॅशियम परमॅंगनेट हा एक केमिकल ऑक्सिडंट आहे जो की ऑक्सिडेशन रिएक्शन साठी काय अवेलेबल करून देतो, ऑक्सिजन अवेलेबल करून देतो, नेसेंट ऑक्सिजन अवेलेबल करून देतो. ऑक्सिडेशन साठी आवश्यक असणारे ऑक्सिजन अवेलेबल करून देणारा हा ऍसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट हा एक केमिकल ऑक्सिडंट आहे. तर पोटॅशियम परमॅंगनेट काय होता, पोटॅशियम परमॅंगनेट हा एक केमिकल ऑक्सिडंट आहे. जसं की आपण पोटॅशियम डायक्रोमेट पाहितला. पोटॅशियम डायक्रोमेटचा फॉर्म्युला काय, पोटॅशियम डायक्रोमेटचा फॉर्म्युला आहे K2Cr2O7. हा पोटॅशियम डायक्रोमेट आहे आणि पोटॅशियम परमॅंगनेटचा फॉर्म्युला काय, KMnO4. KMnO4 हा पोटॅशियम परमॅंगनेट आहे, तर K2Cr2O7 हा पोटॅशियम डायक्रोमेट आहे. हे दोन्हीही केमिकल ऑक्सिडंट आहेत. दोन्हीची रिएक्शन जर सल्फ्युरिक ऍसिड सोबत झाली तर काय प्रोड्यूस केले जातात, ऑक्सिजन प्रोड्यूस केले जातात आणि म्हणून यांना ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. मग पोटॅशियम ऍसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट ज्या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन साठी ऑक्सिडंट म्हणून वापरला जातो त्याचे एक एक्झाम्पल आता पाहू. ज्या ठिकाणी ज्या रिएक्शन मध्ये पोटॅशियम परमॅंगनेट ऑक्सिडंट म्हणून वापरला जातोय त्याचं एक एक्झाम्पल आता आपण घेऊ. तर एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल की ज्या रिएक्शन मध्ये पोटॅशियम परमॅंगनेट हा ऑक्सिडंट म्हणून वापरला जातो. तर KMnO4 हा आहे पोटॅशियम परमॅंगनेट, KMnO4 प्लस H2SO4 म्हणजे ऍसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट प्लस कोणाचं ऑक्सिडेशन घडून आणण्यासाठी यूज केले जातात तर आयर्न सल्फेट FeSO4. आयर्न सल्फेटचा ऑक्सिडेशन घडून आणण्यासाठी हा केमिकल ऑक्सिडंट यूज केला जातो. तेव्हा जर आयर्न सल्फेटचा ऑक्सिडेशन झालं तर कोणते प्रोडक्ट तयार होतात ते पहा. त्यावेळी तयार होणारा प्रोडक्ट असतो एक पोटॅशियमचा सॉल्ट तयार होईल K2SO4 प्लस मॅग्नीजचा सॉल्ट तयार होईल MnSO4, मॅग्नीज सल्फेट, पोटॅशियम सल्फेट. त्याच्यानंतर आयर्न सल्फेट तयार होईल Fe2SO4 थ्राइस. आयर्न सल्फेट देखील इथे तयार होतं अँड 8 वॉटर मॉलिक्यूल, या ठिकाणी 8 वॉटर मॉलिक्यूल तयार होतात. तर आता ही रिएक्शन आपल्याला बॅलन्स करावी लागेल. त्यासाठी आपल्याला कोणते कोएफिशिएंट लिहावे लागतील पहा. पोटॅशियम इथे 1 आहे, इथे 2 आहे, म्हणून इथे कोएफिशिएंट 2 लिहिला. आता पहा आयर्न किती आहे, तर इथे आयर्न 2 आहे, इथे आयर्न किती आहे, एकच आहे. म्हणून आयर्नच्या अगोदर आपल्याला किती लिहावे लागतील, Fe2SO4 मग बॅलन्स होणार नाही. तर SO4 इथे 1 आहे, इथे एक SO4 2 आहेत आणि 3 म्हणजे 5 SO4 होत आहेत. विषम संख्या ती सम करण्यासाठी आपण इथे 5 कोएफिशिएंट लिहिला. कोएफिशिएंट 5 लिहिला तर 5 3 15. त्याच्यानंतर Mn2 आहेत म्हणून इथं 2 जर लिहिले तर 15 16 17 आणि 18 होतील. 2 KMnO4 त्याच्यानंतर प्लस 8 H2SO4 आहे इथं 8 H2SO4 प्लस 10 FeSO4 या पद्धतीने आहे. आणि या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी येईल 2 MnSO4 बरोबर आहे. 2 MnSO4 आणि 8 H2O. या पद्धतीने हे बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे. हे केमिकल इक्वेशन बॅलन्स केलेले परत एकदा नंतर तुम्ही निवांत मध्ये हे केमिकल इक्वेशन लिहा आणि बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने बॅलन्स होईल. तर पोटॅशियम परमॅंगनेट, ऍसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट हे आयर्न सल्फेटचं ऑक्सिडेशन घडून आणतंय. पहा फेरस सल्फेट, त्याचं नाव आहे फेरस सल्फेट. आणि फेरस सल्फेटचं जर ऑक्सिडेशन झालं तर काय तयार होतं, FeSO4 Fe2SO4 थ्राइस म्हणजे फेरिक सल्फेट तयार होते.
काय तयार होते? फेरिक सल्फेट. When ferrous sulfate is oxidized by the acidic potassium permanganate, then forms a ferric sulfate. म्हणजे याच्यावरून आपण काय म्हणू शकतो? Here in this reaction iron sulfate oxidized by KMnO4. याच्यातला हा जो आयर्न सल्फेट आहे, फेरस सल्फेट आहे, तो कोण ऑक्सिडाइज करते? Here ferrous sulfate is oxidized by KMnO4. पोटॅशियम परमॅग्नेटच्या सहाय्याने फेरस सल्फेटचं या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन घडून आणलेलं आहे. आणि ऑक्सिडेशन घडून आणल्यानंतर या ठिकाणी काय तयार होते? जो काही FeSO4 होता म्हणजे फेरस सल्फेट होता, त्या फेरस सल्फेटचं कन्व्हर्जन कशात झालं? Fe2SO4 थ्राइस म्हणजेच फेरिक सल्फेट मध्ये झालेले. याचं जर आपण आयोनायझेशन केलं तर काय मिळेल आपल्याला? आयोनायझेशन केल्यानंतर म्हणजे सेपरेशन ऑफ आयन, तर Fe2+ आणि SO4 2- याचा आयन या पद्धतीने सेपरेट होतील Fe आणि SO4 चे. त्याच पद्धतीने इकडे काय होईल पहा, Fe2 आणि SO4 3 आहे, तर Fe3+ तिरकस गुणाकार Fe3+ आणि प्लस SO4 2- या पद्धतीने SO4 2-. मग आता पहा, हा जो आयन आहे या ठिकाणचा, हा जो आयन आहे याला म्हणतात फेरस आयन, आणि हा जो आयन आहे याला म्हणतात फेरिक आयन. फेरसचं रूपांतर फेरिक आयन मध्ये झालं. मग फेरसचं रूपांतर फेरिक आयन मध्ये झाल्याची जी रिएक्शन आहे ती इथे लिहू आपण. Fe2+ आणि इकडं Fe3+. Fe2+ आणि Fe3+ केव्हा तयार होतात? जेव्हा Fe एक इलेक्ट्रॉन लूज करतो. पॉझिटिव्ह आयन केव्हा वाढत जातात? सोडियम आहे 281, याने जर एक इलेक्ट्रॉन लूज केला, एक इलेक्ट्रॉन सोडून दिला, सुरुवातीला सांगितलं होतं या चॅप्टरच्या, एक इलेक्ट्रॉन जर लूज केला तर त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज येतो. 2 इलेक्ट्रॉन लूज केले असते 2 पॉझिटिव्ह चार्ज आले असते, 3 इलेक्ट्रॉन लूज केले 3 पॉझिटिव्ह. म्हणजे Fe2+ ना एक इलेक्ट्रॉन काय केलाय इथं? एक इलेक्ट्रॉन लूज केलाय म्हणून त्याच्यावरचा एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला. 2+ होते, 3+ केव्हा झाले? एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे. म्हणजे ऑक्सिडेशन होताना काय केले जातात? इलेक्ट्रॉन्स लूज केले जातात. ऑक्सिडेशन होताना इलेक्ट्रॉन लूज केले जातात. Therefore, the lose of electron is also called as oxidation. If the reactant lose electrons in a chemical reaction, then such a reaction is called oxidation reaction. इथं आयर्न फेरसनं एक इलेक्ट्रॉन लूज केला म्हणजे तो ऑक्सिडाइज झाला आणि फेरिक आयन तयार झाला. तर अशा पद्धतीने लूज ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिएक्शन. तर या ठिकाणी पोटॅशियम परमॅग्नेट, ऍसिडिक पोटॅशियम परमॅग्नेट हा एक ऑक्सिडंट, केमिकल ऑक्सिडंट म्हणून वापरला जातोय आणि त्याच्यामध्ये तो आयर्न सल्फेटचं ऑक्सिडेशन घडून आणतोय, फेरस सल्फेटचं ऑक्सिडेशन घडून आणून फेरिक सल्फेट तयार करतोय. तर या पद्धतीने हे पोटॅशियम परमॅग्नेट हा एक केमिकल ऑक्सिडंट आहे आपण पाहिलं. त्याच्यामध्ये फेरस सल्फेटचं ऑक्सिडेशन होऊन फेरिक सल्फेट तयार होतं. त्याची आयन रिएक्शन जर मिळली आपण, नेट आयन रिएक्शन, तर Fe2+ SO4 2-, Fe3+ SO4 2- अशी आयन रिएक्शन होईल. त्याच्यातले हे जे आयन आहेत, हा आहे फेरस आयन आणि हा आहे फेरिक आयन. फेरस आयनचं कन्व्हर्जन फेरिक आयन मध्ये केव्हा होतं? जेव्हा तो एक इलेक्ट्रॉन लूज करतो तेव्हा. एक इलेक्ट्रॉन लूज केला त्याच्यावरचा एक पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. इलेक्ट्रॉन गेन केले तर पॉझिटिव्ह चार्ज कमी होतात आणि इलेक्ट्रॉन लूज केले तर पॉझिटिव्ह चार्ज वाढतात. आणि जेव्हा एखादा ॲटम इलेक्ट्रॉन लूज करतो तेव्हा त्याचं काय घडून येतं? ऑक्सिडेशन घडून येतं. म्हणून लूज ऑफ इलेक्ट्रॉन or loss of electron is also called as oxidation. When the reactant lose the electrons in chemical reaction, then such a chemical reaction is called as oxidation reaction. तर अशा पद्धतीने हे पोटॅशियम परमॅग्नेटचं एक एक्झाम्पल आपण पाहिलं.
आता याच्यानंतर आपल्याला या चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे. तुम्हाला सविस्तर याच्या ज्या नोट्स आहेत या सविस्तर नोट्स मी व्हॉट्सअपला पाठवलेल्या आहेत. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट कडे आपण येऊ. तो पॉइंट आहे रिड्युसिंग एजंट. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? रिड्युसिंग एजंट. आतापर्यंत आपण जे एजंट पाहितले हे कोणते एजंट पाहितले? ऑक्सिडायझिंग एजंट पाहितले आणि त्याचे हे एक्झाम्पल होते. सगळेच एक्झाम्पल तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत असं काही नाहीये. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय आणि तुम्हाला 3-4 एक्झाम्पल सांगितलेत. पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम परमॅग्नेट, त्याच्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साइड आणि ओझोन. 4 एक्झाम्पल सांगितले. 4 पैकी कोणतेही 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता याच्यानंतर आहे रिड्युसिंग एजंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिड्युसंट. रिड्युसिंग एजंटला आणखी काय म्हटलं जातं? रिड्युसंट म्हटलं जातं. मग व्हॉट इज द रिड्युसिंग एजंट ऑर रिड्युसंट? A chemical substances which brings about the reduction reaction. The chemical substances which brings about and reduction reaction are called reducing agent. जे केमिकल सबस्टन्सेस काय करतात? रिएक्टंटचं रिडक्शन घडून आणतात. रिडक्शन घडून आणणारे जे केमिकल सबस्टन्सेस असतात त्यांना रिड्युसिंग एजंट म्हटलं जातं. मग रिडक्शन साठी हे काय करतात? रिएक्टंटला इलेक्ट्रॉन देतात. पण जर इलेक्ट्रॉन लूज केले जात असतील, इलेक्ट्रॉन लूज केले जात असतील तर त्याला काय म्हटलं जातं? ऑक्सिडेशन. लक्षात ठेवा. लूज ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे आता पाहिलं आपण लूज ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन. तसं इलेक्ट्रॉन जर गेन केले जात असतील तर त्याला काय म्हणतात? रिडक्शन. मग इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी इलेक्ट्रॉन अवेलेबल पाहिजेत आणि ते इलेक्ट्रॉन कोण अवेलेबल करून देतं? रिड्युसिंग एजंट. म्हणजे केमिकल सबस्टन्सेस असे इलेक्ट्रॉन अवेलेबल करून देतात की ज्याच्यामुळे रिएक्टंटचं रिडक्शन घडून येतं. तर अशा केमिकल सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं? रिड्युसिंग एजंट म्हटलं जातं. द केमिकल सबस्टन्सेस which brings about an reduction reaction are called as reducing agent. त्याचं रिड्युसिंग एजंटचं एक एक्झाम्पल आपण बघू. पहिले एक्झाम्पल आहे रिड्युसिंग एजंटचं. For example, the common reducing agent is a carbon. Most common reducing agent is a carbon. Carbon हा एक common reducing agent आहे. In the extraction of metal, metal oxide is reduced by using the carbon. That is when metal oxide heated with carbon powder then forms the metal and carbon monoxide gas is evolved. पण मेटल ऑक्साईडचं जर रिडक्शन झालं तर मेटल प्रोड्यूस केला जातो, मेटल एक्सट्रॅक्ट केला जातो. आणि म्हणून मेटलच्या एक्सट्रॅक्शन मध्ये धातूचं ज्यावेळी निष्कर्षण करायचं असतं, शुद्ध स्वरूपात ज्यावेळी धातू मिळवायचे असतात त्यावेळी मेटल ऑक्साईडचं रिडक्शन करण्यासाठी कार्बन हा रिड्युसिंग एजंट वापरतात. जर आपण मेटल ऑक्साईड कार्बन पावडर बरोबर हीट केलं, कार्बन पावडर आणि हा आहे मेटल ऑक्साइड. कोणता मेटलचा ऑक्साइड? हा झिंक ऑक्साइड आहे. झिंक ऑक्साइड. when zinc oxide heated with carbon powder, then forms a zinc metal and carbon monoxide, CO, carbon monoxide gas is evolved. आता हे रिडक्शन कसं झालं पहा. झिंक ऑक्साइड न ऑक्सिजन एटम लूज केला. मग लूज ऑफ ऑक्सिजन, द केमिकल रिएक्शन इन विच reactant lose oxygen are called as reduction reaction. मग झिंक ऑक्साइडने ऑक्सिजन लूज केलेला आहे म्हणजेच त्याचं काय झालेलं आहे? झिंक ऑक्साइडचं रिडक्शन घडून आलेलं आहे. तर इथं कार्बनमुळे झिंक ऑक्साइडचं म्हणजे मेटल ऑक्साइडचं रिडक्शन घडून येतं. म्हणजेच कार्बन हा एक रिड्युसिंग एजंट आहे. त्याचबरोबर जर हाय रिएक्टिव्हिटी मेटल असतील तर ते हाय रिएक्टिव्हिटी मेटल देखील रिड्युसिंग एजंट म्हणून वापरले जातात. उदाहरणार्थ पहा लीड ऑक्साइड, PbO. लीड ऑक्साइड हा एक मेटलचं ऑक्साइड आहे, त्याचं नाव आहे लीड ऑक्साइड.
या लीड ऑक्साईडला जर आपण अल्युमिनियम पावडर बरोबर हीट केलं, Al अल्युमिनियम पावडर आहे, अल्युमिनियम पावडर, when lead oxide heated with aluminum powder, अल्युमिनियम पावडर बरोबर जर लीड ऑक्साईडला हीट केलं तर तो काय कंपाऊंड तयार होतो पहा. तर इथं तयार होतं लीड Pb प्लस लीड आणि काय तयार होतं अल्युमिनियम ऑक्साईड Al2O3. तर पहा लीड आणि अल्युमिनियम ऑक्साईड तयार झालं, लीड सेपरेट झाला, लीडनं ऑक्सिजन लूज केला, आता ऑक्सिजन नाहीये लीडकडे, लीडनं ऑक्सिजन सोडून दिला म्हणून त्याचं काय झालं, ऑक्सिजन लूज केला म्हणजे लीडचं रिडक्शन घडून आलं. आणि इथं या रिएक्शनला आपल्याला बॅलन्स करावं लागेल पहा. बॅलन्स करण्यासाठी इथं ऑक्सिजन 3 आहेत, इथे एकच आहे म्हणून इथं 3 कोएफिशिएंट दिला, लीड 3 झाले, लीडच्या अगोदर 3, अल्युमिनियम 2 तर अल्युमिनियमच्या अगोदर 2, रिएक्शन बॅलन्स झाली. म्हणजे when lead oxide heated with aluminum powder then forms a lead and aluminum oxide. तर या रिएक्शन मध्ये लीडनं ऑक्सिजन लूज केले, कोणामुळे, अल्युमिनियम पावडर बरोबर हीट केल्यामुळे, म्हणून अल्युमिनियम पावडर हा काय आहे, रिड्युसिंग एजंट आहे, कारण तो लीड ऑक्साईडचं रिडक्शन घडून आणतो. तर अशा पद्धतीनं हाय रिएक्टिव्ह मेटल अल्युमिनियम, सोडियम, मॅग्नेशियम असे जे हाय रिएक्टिव्ह मेटल आहेत ते देखील लो रिएक्टिव्ह मेटलच्या रिडक्शन साठी रिड्युसिंग एजंट म्हणून यूज केले जातात. तर हा रिड्युसिंग एजंट आणि त्याचे हे दोन एक्झाम्पल. व्हॉट इज द रिड्युसिंग एजंट? अ केमिकल सबस्टन्सेस which brings about and reduction reaction are called as a reducing agent. Chemical substances which brings about and reduction reaction are called as a reducing agent. For example, carbon is a reducing agent. When carbon powder, when metal oxide heated with carbon powder, then forms a metal and carbon monoxide gas is evolved. That is, carbon powder or carbon atom causes the reduction of metal oxide. Similarly, high reactive metal like aluminum, magnesium, sodium, potassium are also used as a reducing agent for the extraction of low reactivity metal. Low reactivity metal, सिल्वर ऑक्साईड, लीड ऑक्साईड, कॉपर ऑक्साईड, झिंक ऑक्साईड अशा लो रिएक्टिव्हिटी असणाऱ्या मेटलच्या रिडक्शनसाठी, मेटल ऑक्साईडच्या रिडक्शनसाठी हाय रिएक्टिव्हिटी मेटल देखील यूज केले जातात. तर याच्यानंतर आता आपल्याला या चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे, हे झालं ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट कोणाला म्हटलं आता? द केमिकल सबस्टन्सेस which brings the oxidation reaction. The chemical substances which brings the oxidation reaction by making oxygen available are called oxidizing agent. The chemical substances which brings the reduction reaction are called as reducing agent. तर याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे या चॅप्टर मधला रेडॉक्स रिएक्शन. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन हा एक महत्त्वाचा आयएमपी पॉइंट आहे या चॅप्टर मधला, रेडॉक्स रिएक्शन. तर रेडॉक्स रिएक्शन काय असतात किंवा रेडॉक्स रिएक्शन कशाला म्हटलं जातं ते आता आपण पाहू. तर पहा, व्हॉट इज द रेडॉक्स रिएक्शन? डेफिनेशन ऑफ रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन ची डेफिनेशन पहा. when oxidation and reduction reaction takes place simultaneously in the same reaction, then it is called redox reaction. Redox मध्ये पहा रेड आणि ऑक्स, रेडॉक्स याच्यामध्ये रेड आरईडी, रेड म्हणजे रिडक्शन, रिडक्शन, आणि ऑक्स, ऑक्स म्हणजे काय? ऑक्सिडेशन. म्हणजे ज्या रिएक्शन मध्ये, ज्या केमिकल रिएक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोन्ही रिएक्शन एकाच रिएक्शन मध्ये जर दोन्ही प्रोसेसेस रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या दोन्ही प्रोसेसेस एकाच रिएक्शन मध्ये एकाच वेळी होत असतील तर त्या रिएक्शनला एकत्रितपणे काय म्हटलं जातं? रेडॉक्स रिएक्शन. रेड रिडक्शन, ऑक्स ऑक्सिडेशन. द केमिकल रिएक्शन इन which reduction and oxidation takes place simultaneously. किंवा आपण असं म्हणू शकतो when reduction and oxidation takes place simultaneously in the
same chemical reaction. Such a chemical reaction is called as redox reaction. What is the redox reaction? The chemical reaction in which oxidation and reduction takes place simultaneously in same reaction, called redox reaction. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही प्रोसेसेस कशा घडून येतात, सायमल्टेनियसली घडून येतात. एकाच रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही प्रोसेसेस होत असतील तर त्या रिएक्शनला म्हणतात रेडॉक्स रिएक्शन. अशा रेडॉक्स रिएक्शनचं एक एक्झाम्पल आपण पाहू. म्हणजे रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, तर रेडॉक्स रिएक्शन म्हणजे ऑक्सिडेशन and reduction reaction. ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन म्हणजे रेडॉक्स रिएक्शन. देन एक्झाम्पल्स ऑफ रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शनचं एक एक्झाम्पल आपण पाहू. त्याच्यात पहिले एक्झाम्पल आहे व्हेन हायड्रोजन सल्फाइड रिएक्ट्स विथ सल्फर डायऑक्साइड. एक्झाम्पल फर्स्ट. याला थोडं शॉर्ट करतो मी इथला पॉइंट. redox reduction plus oxidation. रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन म्हणजे रेडॉक्स रिएक्शन. तर रेडॉक्स रिएक्शनचं एक्झाम्पल फर्स्ट. काय एक्झाम्पल आहे, फिर हायड्रोजन सल्फाइड H2S हायड्रोजन सल्फाइड reacts with sulfur dioxide to form sulfur and water H2O. काय रिएक्शन आहे, when hydrogen sulfide reacts with sulfur dioxide then forms sulfur and water. तेव्हा सल्फर आणि वॉटर तयार होतं. या रिएक्शन मध्ये आता या रिएक्शनला आपल्याला बॅलन्स करावं लागेल अगोदर. बॅलन्स करण्यासाठी पहा, हायड्रोजन इथं 2 आहे, इथं हायड्रोजन 2, ऑक्सिजन इथं 2 आहे, इथं ऑक्सिजन 1 असल्यामुळे इथं कोएफिशिएंट किती लिहायचा, 2 कोएफिशिएंट लिहिला. तर इथं ऑक्सिजन 2 हायड्रोजन 4 झाले म्हणून इथं 2 कोएफिशिएंट. आता सल्फर 2 आणि 1 3 म्हणून इथं सल्फर 3. ही रिएक्शन बॅलन्स केली. आता या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली कसं घडून येतं ते पहा. या रिएक्शन मध्ये इथं सल्फर डायऑक्साइड मध्ये किती ऑक्सिजन आहेत, 2 ऑक्सिजन आहेत. सल्फर डायऑक्साइड त्याचे ते 2 ऑक्सिजन लूज करतो आणि काय तयार होतं, सल्फर. काय तयार झालं, सल्फर. म्हणजे सल्फर डायऑक्साइडने हे 2 ऑक्सिजन सोडून दिले, लूज केले आणि सल्फर तयार झालं. म्हणजे सल्फर डायऑक्साइडचं या ठिकाणी काय घडून आलं, रिडक्शन घडून आलं. काय घडून आलं, रिडक्शन. कारण सल्फरनं ऑक्सिजन लूज केलेले आणि लूज ऑफ ऑक्सिजनला काय म्हणतात, रिडक्शन. त्याचबरोबर या रिएक्शन मध्ये हायड्रोजननं ऑक्सिजन गेन केले आणि काय तयार झालं, वॉटर. हायड्रोजननं ऑक्सिजन गेन केले, वॉटर तयार झालं. म्हणजे हायड्रोजनचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. हायड्रोजनचं काय झालं, ऑक्सिडेशन घडून आलं. मग पहा याचं एक्सप्लेनेशन आपण काय देऊ शकतो, इन अबो रिएक्शन. एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगू शकतो आपण, इन अबो रिएक्शन, वरील रिएक्शन मध्ये, इन अबो रिएक्शन सल्फर डायऑक्साइड लूज ऑक्सिजन टू फॉर्म्स सल्फर. सल्फर डायऑक्साइड
lose oxygen to form sulfur. सल्फर डायऑक्साइड ऑक्सिजन लूज करतो आणि काय तयार होतंय सल्फर. सल्फर डायऑक्साइड ने ऑक्सिजन लूज केले सल्फर तयार झालं. म्हणून हे काय आहे हेन्स इट इज काय आहे ऑक्सिजन लूज केले जात आहेत म्हणजे रिडक्शन आहे. हेन्स इट इज रिडक्शन. also आणखी पहा also hydrogen gain oxygen to form the water. हायड्रोजन ऑक्सिजन से कंबाइन होऊन वॉटर तयार करतात. हायड्रोजन gain oxygen to forms a water. Hence it is oxidation. त्याच्यामुळे हे काय आहे ऑक्सिडेशन आहे. म्हणजे या रिएक्शन मध्ये रिडक्शन देखील घडून येते आणि ऑक्सिडेशन देखील घडून येते. रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सायमल्टेनियसली होत असल्यामुळे ही रेडॉक्स रिएक्शन आहे. In this reaction, oxidation and reduction takes place simultaneously. Hence, it is redox reaction. हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे पहा. या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन का म्हटलेले. हायड्रोजन सल्फाइड रिएक्ट्स विथ सल्फर डायऑक्साइड टू फॉर्म सल्फर अँड वॉटर. इन दिस रिएक्शन सल्फर डायऑक्साइड ज्याच्यामध्ये एक सल्फर ऍटम दोन ऑक्सिजन ऍटम आहे हे दोन ऑक्सिजन सल्फर सोडून देतो आणि फक्त सल्फर ऍटम शिल्लक राहतात. ऑक्सिजन लूज करतात. सल्फर डायऑक्साइड लूज ऑक्सिजन टू फॉर्म सल्फर. हेन्स इट इज रिडक्शन. अँड वॉटर that is hydrogen H2 combines with oxygen that is oxidized to form water. हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होतं आणि वॉटर तयार होतं. म्हणून या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही प्रोसेसेस सायमल्टेनियसली घडून येत असल्यामुळे रेडॉक्स रिएक्शन आहे. पहा द केमिकल रिएक्शन इन व्हिच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इन सेम रिएक्शन आर कॉल्ड ॲज रेडॉक्स रिएक्शन. आणि रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय असतं रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. तर या रिएक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोन्ही प्रोसेसेस घडून येत आहेत म्हणून हे रेडॉक्स रिएक्शन आहे. दुसरं एक एक्झाम्पल आपण आणखी पाहू आपण रेडॉक्स रिएक्शनचं. हे एक एक्झाम्पल आपण पाहिलं. आणखी एक एक्झाम्पल पाहू. पहा रेडॉक्स रिएक्शनचं अनदर एक्झाम्पल. when barium sulfate BaSO4 when barium sulfate reacts with carbon. बेरियम सल्फेटची कार्बन सोबत रिएक्शन झाली तर काय होईल तयार होतं बेरियम सल्फाइड. काय तयार झालं BaS बेरियम सल्फाइड. हे बेरियम सल्फेट आहे. बेरियम सल्फेट त्यात ते ऑक्सिजन लूज करतो. बेरियम सल्फेट काय करतोय ऑक्सिजन सोडून देतोय लूज करतोय. हे जे चार ऑक्सिजन होते बेरियम सल्फेट मधले 4 ऑक्सिजन ऍटम ते लूज केले बेरियम सल्फाइड तयार झालं. ऑक्सिजन लूज केले म्हणजे हे काय झालं लूज ऑफ ऑक्सिजन रिडक्शन झालं. बेरियम सल्फेटचं रिडक्शन झालं आणि बेरियम सल्फाइड तयार झाले. त्या पद्धतीनं कार्बन काय करतो ते लूज केलेले ऑक्सिजन सोडून दिलेले ऑक्सिजनशी कार्बन कंबाइन होतो आणि इथं तयार होतं एक मिनिट इथं काय तयार होतं प्लस 2CO2 गॅस इव्हॉल्व होतो. सॉरी 4CO काय तयार होतं कार्बन मोनॉक्साइड गॅस तयार होतो 4CO. तर इथं आपल्याला कार्बन ऑक्सिजन 4 ऑक्सिजन 4 कार्बन एकच आहे इथं कार्बन 4 आहेत म्हणून कोएफिशिएंट किती लिहावं लागेल 4 लिहावं लागेल. म्हणजे कार्बन 4 ऑक्सिजन 4 4CO कार्बन मोनॉक्साइड गॅस इव्हॉल्व झाला. आता या रिएक्शन मध्ये पहा कार्बन ना काय केलं कार्बन हा ऑक्सिजनशी कंबाइन झाला आणि कार्बन मोनॉक्साइड तयार झालं. कार्बन गेन ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन मोनॉक्साइड हेन्स इट इज. म्हणून हे काय आहे तर हे आहे ऑक्सिडेशन. समजून घ्या पहा रिडक्शन आणि ऑक्सिडेशन कसं घडून येतंय लक्षात ठेवायचं. ऑक्सिजन लूज केले जात असतील तर रिडक्शन आणि ऑक्सिजन गेन केले जात असतील तर ऑक्सिडेशन. कार्बन ऑक्सिजन गेन करतो घेतो कंबाइन होतो आणि कार्बन मोनॉक्साइड तयार होतं म्हणजे कार्बनचं ऑक्सिडेशन झालं. आणि बेरियम सल्फेटने हे 4 ऑक्सिजन ऍटम सोडून दिले
आणि बेरियम सल्फाइड BaS तयार झालं. मग ऑक्सिजन लूज केले रिडक्शन झालं, ऑक्सिजन गेन केले ऑक्सिडेशन झालं. मग या रिएक्शन मध्ये देखील रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सायमल्टेनियसली घडून येत असल्यामुळे ही रेडॉक्स रिएक्शन आहे. आता याचं एक्सप्लेनेशन आपण कसं देऊ शकतो? इन अबो रिएक्शन, या वरील रिएक्शन मध्ये, इन अबो रिएक्शन काय होतं? या रिएक्शन मध्ये बेरियम सल्फेट लूज ऑक्सिजन, बेरियम सल्फेट लूज ऑक्सिजन to forms a barium sulfide, barium sulfide, hence it is a reduction reaction. या रिएक्शन मध्ये बेरियम सल्फेट ना ऑक्सिजन लूज केले, बेरियम सल्फाइड तयार झालं, म्हणून हे रिडक्शन आहे. ऑल्सो आणखी काय होते? कार्बन गेन ऑक्सिजन टू फॉर्म्स अ कार्बन मोनॉक्साइड, कार्बन गेन ऑक्सिजन टू फॉर्म्स अ कार्बन मोनॉक्साइड. कार्बन काय करतोय? ऑक्सिजन से कंबाइन होऊन कार्बन मोनॉक्साइड तयार करतोय. हेन्स इट इज म्हणून ते काय आहे? ऑक्सिडेशन. म्हणजे या रिएक्शन मध्ये देखील ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही प्रोसेसेस सायमल्टेनियसली होत आहेत, म्हणून ही कोणती रिएक्शन आहे? रेडॉक्स रिएक्शन. Therefore, as the oxidation and reduction takes place simultaneously in same reaction, hence it is a redox reaction. तर redox reaction या अतिशय सोप्या रिएक्शन आहेत. याच्यावरती तुम्हाला 3 मार्कचा क्वेश्चन बोर्ड एग्जाम मध्ये विचारणार होतो. 3 मार्क्स. What is a redox reaction? Explain with example. Redox reaction म्हणजे काय ते एक्झाम्पल सहित एक्सप्लेन करा. तर डेफिनेशन 1 मार्क आणि एक्झाम्पल 2 मार्क. डेफिनेशन काय? when oxidation and the chemical reaction in which oxidation and reduction reaction takes place simultaneously in the same reaction. When the oxidation and reduction takes place simultaneously in the same reaction, then such a reaction is called redox reaction. The chemical reaction in which oxidation and reduction takes place simultaneously in same reaction, such a reaction called redox reaction. त्याचे एक्झाम्पल तुम्हाला 2 सांगितले होते. एक हायड्रोजन सल्फाइड reacts with sulfur dioxide gas to form sulfur and water molecule. ते एक सांगितलं होतं. आणि दुसरे एक्झाम्पल आहे बेरियम सल्फेट reacts with carbon to form barium sulfide and carbon monoxide. तर या 2 रिएक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोन्ही प्रोसेसेस सायमल्टेनियसली घडून येत आहेत, म्हणून त्या रेडॉक्स रिएक्शन. दोन्ही पैकी कोणतंही एक एक्झाम्पल आपल्याला आलं पाहिजे. दोन्ही एक्झाम्पल नोट्स मध्ये दिलेले. परत एकदा पहा, आपल्या वहीमध्ये लिहून काढा, तुमचे परफेक्ट होऊन जातील. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट रेडॉक्स रिएक्शनच्या नंतरचा आहे तो पाहू आपण. रेडॉक्स रिएक्शनच्या नंतरचा पॉइंट काय आहे या चॅप्टर मधला? तर इथं आपल्याला 2 महत्त्वाचे पॉइंट दिलेत की ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशन अँड reduction on the basis of electron. कशाच्या बेसिस वरती आपल्याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सांगितलंय? इलेक्ट्रॉनच्या बेसिस वरती ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची डेफिनेशन सांगितलेली. when the positive charge on an atom or ion increases, एटम किंवा आयन वरचे पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असतील, जसं आपण पाहिलं Fe2+ 2 पॉझिटिव्ह चार्ज होते, ते वाढले Fe3+ तयार झाले, म्हणजे हे काय झालं? ऑक्सिडेशन. कारण इथे इलेक्ट्रॉन काय केले जातात? लूज केले जातात. इलेक्ट्रॉन लूज झाल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज वाढतात किंवा निगेटिव्ह चार्ज कमी होतात, आणि अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं? ऑक्सिडेशन. म्हणजे when the positive charge or on atom or ion, when positive charge on atom
or ion increases or negative charge decreases. Negative charge decreases कशामुळे? due to lose of electron, your loss of electron, due to loss of electrons called oxidation. इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे, इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे काय होतं? ऍटम किंवा आयन वरती असणारे कोणते चार्ज इन्क्रीज होतात? पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतात किंवा निगेटिव्ह चार्ज काय होतात त्याच्यामुळे? डिक्रीज होतात. का? ऍटम्स किंवा आयन जर इलेक्ट्रॉन लूज केले तर ऍटम्स किंवा आयन वरचे पॉझिटिव्ह चार्ज वाढतात आणि निगेटिव्ह चार्ज कमी होतात. या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑक्सिडेशन रिएक्शन. व्हेन पॉझिटिव्ह चार्ज ऑन अ एटम और आयन इन्क्रीजेस or negative charge decreases due to loss of electron. इलेक्ट्रॉनचा जर लॉस झाला, ऍटमनं किंवा आयननं जर इलेक्ट्रॉन लूज केले, सोडून दिले, तर त्यातले पॉझिटिव्ह चार्ज वाढतात आणि निगेटिव्ह चार्ज कमी होत जातात. ही जी प्रोसेस असते त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. तसं रिडक्शन काय होईल मग? when negative charge on atom or ion increases or positive charge decreases due to gain of electron. पण इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे काय होतं? कॉल्ड रिडक्शन. इलेक्ट्रॉन जर गेन केले, घेतले गेले, तर त्याला रिडक्शन म्हटलं जातं. मग इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन मुळे ऍटम्स किंवा आयन वरचे निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होतात आणि पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज होतात. म्हणजे एखाद्या ऍटमनं किंवा आयननं जर इलेक्ट्रॉन घेतले तर त्याचे निगेटिव्ह चार्ज वाढू लागतात आणि पॉझिटिव्ह चार्ज कमी होऊ लागतात. तर ती जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला म्हटलं जातं रिडक्शन रिएक्शन. जसं की पहा, त्याचं एक एक्झाम्पल आपण देऊ इथं. Fe म्हणजे आयर्न, इथं आहे FeO आयर्न ऑक्साईड आणि इथं आहे म्हणजे फेरस ऑक्साईड आणि हे फेरिक ऑक्साईड Fe2O3. तर या पद्धतीनं याच्यामध्ये Fe आयर्ननं जर ऑक्सिजनशी कंबाईन झाला तर काय होतं? आयर्नचं ऑक्सिडेशन झालं. आयर्न ऑक्सिजनशी कंबाईन झाला, आयर्नचं ऑक्सिडेशन झालं आणि या आयर्ननं आणखी त्याच्यातला इलेक्ट्रॉन लूज केला तर त्याचं आणखी काय होतं? ऑक्सिडेशन होतं. कशामुळे? इथं ऑक्सिजनशी कंबाईन झाल्यामुळे ऑक्सिडेशन आणि इथं त्याने इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे इथलं ऑक्सिडेशन घडून आलं. आता त्याच पद्धतीनं या Fe2 म्हणजे इथं याची व्हॅलेन्सी जी आहे Fe3+ आहे आणि याची व्हॅलेन्सी Fe2+ आहे. इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे फेरिक ऑक्साईड तयार झालं म्हणजे हे ऑक्सिडेशन. आणि इलेक्ट्रॉन जर गेन केला तर काय होईल? फेरस ऑक्साईड तयार होईल आणि या ठिकाणी काय घडून येईल? रिडक्शन घडून येईल. आणि फेरस ऑक्साईडने यानं जर ऑक्सिजन लूज केला, FeO नं ऑक्सिजन लूज केला तर त्याचं काय घडून येतं? आयर्न तयार होईल आणि याचं रिडक्शन घडून येईल. म्हणजे या पद्धतीनं आयर्ननं ऑक्सिजन गेन केला, ऑक्सिडेशन झालं, त्याच्यानंतर त्यानं आणखी इलेक्ट्रॉन लूज केला आणि आणखी ऑक्सिजनशी कंबाईन झाला, जास्त ऑक्सिजनशी कंबाईन झाला, ऑक्सिडेशन. ऑक्सिजन लूज केले किंवा इलेक्ट्रॉन गेन केले, रिडक्शन झालं आणि पुन्हा हा ऑक्सिजन लूज केला तर त्याचं रिडक्शन घडून येतं. तर इथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही प्रोसेसेस ज्या आहेत ते या रिएक्शन मध्ये मांडलेले आहेत. आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन इलेक्ट्रॉनच्या बेसिस वरती देखील एक्सप्लेन करू शकतो. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं डिफाइन द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर त्यावेळी या दोन डेफिनिशन महत्त्वाच्या. when positive charge on atom or ion increases, एखाद्या ऍटम वरती असणारे किंवा आयन वरती असणारे पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असतील किंवा निगेटिव्ह चार्ज
डिक्रीज होत असतील, मग पॉझिटिव्ह चार्ज केव्हा इन्क्रीज होतात आणि निगेटिव्ह चार्ज केव्हा डिक्रीज होतात? व्हेन ॲटम लूज इलेक्ट्रॉन. ॲटमनं जर इलेक्ट्रॉन लूज केले तर ॲटमनं इलेक्ट्रॉन किंवा आयननं इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे त्याचे पॉझिटिव्ह चार्ज वाढतात, निगेटिव्ह चार्ज कमी होतात. या प्रक्रियेला म्हणतात ऑक्सिडेशन. आणि जर ॲटमनं किंवा आयननं इलेक्ट्रॉन गेन केले तर त्यांचे निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होतात आणि पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज होतात, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? रिडक्शन रिएक्शन म्हटलं जातं. तर या चॅप्टरचा आता एक लास्ट पॉइंट बाकी आहे, तो म्हणजे करोजन. तर तो करोजन पॉइंट आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहे. करोजन आणि या चॅप्टरची एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन्स, ऑक्सिडेशन इन अँड अराउंड यू, त्याच्यामध्ये करोजन आणि रेन्सिडिटी एक दोन छोटे छोटे टॉपिक आहेत आणि या चॅप्टरचे एक्सरसाइज मधले काही प्रश्नोत्तर आपल्याला उद्याच्या लेक्चर मध्ये पाहिजे. उद्याच्या लेक्चर मध्ये हा चॅप्टर कंप्लीट झालेला असेल. पहा, हा चॅप्टर तुम्हाला परत एकदा वाचावा लागेल. जर एखादा पार्ट या चॅप्टर मधला समजलेला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ परत पहा आणि परत हे क्लिअर करून घ्या. काही अडचण वाटली तर मला तसा मेसेज करा, त्यानुसार पुन्हा याच्यात काही अडचणी असतील तर त्या तुमच्या सोडवल्या जातील. तर उद्याच्या लेक्चर मध्ये हा चॅप्टर कंप्लीट करून आपला जो सेकंड चॅप्टर आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, तो आपण उद्या स्टार्ट करू. ओके.